Yes, very good morning, friends. Problem number 10 of depreciation was your homework. I think 11, 12 was your also homework. Huh? Problem number 11 and 12 पण तुम्हाला करायचं होतं. हा, बट मी ते डिस्कस करणार नाहीये. 10th आपण डिस्कस करणार आहे. ओके, 11 आणि 12 स्पेसिफिक क्वेरी मी तुम्हाला विचारायला सांगितलेलं आहे. ज्यांनी पण ते होमवर्क केलं स्पेसिफिक तुम्ही क्वेरी विचारायचं आहे. ओके, बिकॉज सगळे होमवर्क करत नाहीयेत हे मला दिसतंय क्लासमध्ये. म्हणून जे क्वेरी म्हणजे होमवर्क सॉल्व्ह करतात त्यांना मी क्वेरी असेल तर पर्सनली ते सॉल्व्ह करतो. प्रॉब्लेम नंबर 10चं काही जण केलेले आहेत होमवर्क. 72 प्लस 32,000चं म्हणजे टोटल 1,04,000चं फर्निचर आहे. हे कळालंय का सांगा हो? 1,04,000चं फर्निचर 1 ऑक्टोबर 2015 ला घेतलेलं आहे. इज दिस करेक्ट? येस, मी असंच रफ मध्ये इथं वर्किंग नोट करतो. 1,04,000 1 ऑक्टोबर 2015. ओके, 10 इयर्स आहे. एस्टिमेटेड लाईफ स्क्रॅप व्हॅल्यू 24,000. दॅट मीन्स 80,000 डिवाइड बाय 10. आय थिंक 8,000 पर इयर येते का? डेप्रिशिएशन फॉर 1 इयर 8,000 पर ॲनम. असं ओरली कॅल्क्युलेशन करायचं नसतं माझ्यासारखं, बट ज्यांनी होमवर्क केले त्यांना कळालेलं असेल. ओके, मग त्यांनी ते 4 इयर्ससाठी करा म्हणलेले आहेत. अकाउंट 4 इयर्ससाठी. 1 ऑक्टोबर 2018 ला 80,000 साठी आपण सेल केलेलं आहे. ओके, आता 1 ऑक्टोबर 2018 पर्यंत काय नाहीये. 31 मार्च 2016 किती येणार हो? 8,000 फॉर 1 इयर आहे. फॉर 6 मंथ्स पाहिजे मला. इथं 4,000 कळालं का हो? ओ, ज्यांनी झोपलेले आहेत 4,000 कसं आलं? 8,000 फॉर 1 इयर आहे. ओके, इथं 8,000 येणार. माझं इयर वगैरे करेक्ट चाललंय का चेक करा. जस्ट अ मिनिट. येस, 31 मार्च 2018 ला 8,000. हे किती येतं? 84 का? हा, आता इथं सेल केलं ना. 1/4/2018 नंतर इथं 1 ऑक्टोबरला सेल केलेलं आहे. 1 ऑक्टोबर 2018. मग इथं फॉर 6 मंथ्स येणार, एप्रिल टू सप्टेंबर. इथं 80,000 हे बुक व्हॅल्यू आहे. सेलिंग प्राइस किती आहे? 80,000 ओनली. 80,000चं फर्निचर आपण 80,000 ला सेल केलो. काय होणार आहे? नो प्रॉफिट नो लॉस. प्रॉफिट पण नाहीये, लॉस पण नाहीये. सर काय करायचं? काय नाही करायचं, डेप्रिशिएशन घ्यायचं आणि सेल व्हॅल्यू घ्यायचं बाय बँक अकाउंट. बाकी काय करायचंच नाहीये. कळालं का? येस, ऑन द बेसिस ऑफ दिस आय होप तुम्ही हे अकाउंट प्रिपेअर करू शकता. फक्त लास्ट इयर मध्ये काय येणार? बाय डेप्रिशिएशन 4,000, बाय बँक 80,000. दॅट्स इट. प्रॉफिट वगैरे काय नाहीये. अकाउंट क्लोज होत आहे. डेप्रिशिएशन अकाउंट तर फार इझी आहे. सो दिस वॉज प्रॉब्लेम नंबर 10. मला सांगायचंय प्रॉब्लेम नंबर 11 किती जणांनी केलेलं आहे? हाऊ मेनी ऑफ यू हॅव कम्प्लीटेड प्रॉब्लेम नंबर 11? 11 किती जणांनी केलेलं आहे? 11th. म्हणजे मला क्वेरी इथंच सॉल्व्ह करायचं का नाही हे कळेल, त्यामुळे विचारतो. 11th, हाऊ मेनी ऑफ यू कम्प्लीटेड 11th? नो, नो वन. ओके, ट्राय केला तुम्ही. ओके गौतमी, एकच जण ट्राय केलेले. हा, त्याच्यामध्ये काय क्वेरी आहे का गौतमी तुम्हाला? मी क्वेरी सॉल्व्ह करायला रेडी आहे. इथंच सॉल्व्ह करू शकतो मी जर तुम्ही विचारलात तर. 3 इयर्स साठी प्रिपेअर करायचा फार छान क्वेश्चन आहे जर तुम्ही बघितलेला असेल तर. 4 ट्रक आहेत सुरुवातीला, नंतर परत परचेस पण आहेत 1-2. आय थिंक एक परचेस आहे, एक सेल आहे, असं काहीतरी आहे. जर तुम्ही रीड करून क्वेश्चन केलेला असेल तर माहित आहे.
ओके. बाकीच्यांनी ट्राय केलेलं नाही. 11th आणि 12th तुम्ही ट्राय करा. क्वेरी असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. ओके. येस, नो इश्यूज गौतमी. फक्त डायरेक्टली कॉल करू नका. एकदा WhatsAppवर मेसेज करा सो दॅट मला सीए फाउंडेशन आणि 12thच्या लेक्चरच्या मध्ये तुमचा कॉल येऊ नये. ओके. येस प्लीज. हां. प्रॉब्लेम नंबर 11 आणि 12th मी फार जास्त प्रॉब्लेम घेतलेले डेप्रिसिएशनचे. ओके. मेथड नंबर 1चे एवढे गरजेचंच नसतात. मॅक्सिमम 5 प्रॉब्लेम्स. ओके. त्याच्यामध्ये सगळं घ्यायला पाहिजे. ओके. बट मी तुमचं प्रॅक्टिस होण्यासाठी जास्त घेतलेलं आहे आणि आपण पोर्शनमध्ये फार पुढं आहे. ओके. एवढे प्रॉब्लेम गरजेचं नाहीयेत. बुकमध्ये आहे बरोबर आहे, बट होमवर्क द्यायला पाहिजे असं असतं ते. ओके. त्यासाठी इन्क्लूड केलेलं आहे. एवढे नेसेसरी नाहीयेत, बट तुमचं प्रॅक्टिस व्हावं म्हणून मी काय केलेलं आहे, इन्क्लूड केलेलं आहे. सो काय करायचं तुम्ही आता रिड्युसिंग बॅलन्स मेथडमध्ये पण. नाऊ वी आर स्टार्टिंग विथ मेथड नंबर 2. मेथड नंबर 2 मध्ये पण भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. हां, हे क्लासमध्ये घेण्यासाठी नाहीयेत हे सगळे प्रॉब्लेम्स. ओके. सगळ्या टॉपिकमध्ये एवढे जास्त प्रॉब्लेम का दिसतात तुम्हाला? तुमच्या प्रॅक्टिससाठी आहे. कारण अकाउंट हे प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे. सो यू शुड प्रॅक्टिस मोर. ओके. लर्न करू शकत नाही तुम्ही, प्रॅक्टिस करायला पाहिजे. दॅट इज द बेसिक रिक्वायरमेंट. ओके. आणि यावेळेस टेस्ट फार कमी जणांनी दिलेलं आहे. एनी स्पेसिफिक रिझन? टेस्टच दिले नाहीत सगळे. हां. त्याच्यात माझं काय आहे बघा, नुकसान नाहीये. तुम्हाला जर असं वाटत असेल सरांना काय तर होईल. अजिबात नाही. मी 11th-12th दोन्ही पास आहे. मी सीए पण झालेलं आहे. ओके. मला असं ॲज सच काय फरक पडत नाही. तुम्ही टेस्ट दिला नाही तर. बट तुम्ही तुमचं करियर बघा हो. तुम्ही एवढे फीस भरून क्लास लावलात हे कशासाठी आहे? लॉजिकसाठी, नॉलेजसाठी, अकाउंट समजून घेण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी, स्कोरिंग करण्यासाठी. शेवटी बघा मार्क्सच बघणार आहेत सगळे. तुमचं नॉलेज तुमच्याकडे असेल, लॉजिक मला माहीत आहे तुम्हाला किती कळतंय वगैरे. बट पब्लिक काय बघणार आहे? लोकं काय बघणार आहेत? स्कोर. सर आम्ही लोकांचा विचार करतोय. करेक्ट आहे. बट तुमच्या करिअरचा तर विचार करा. तुमच्या करिअरमध्ये मार्क्स इम्पोर्टंट आहेत का नाही? ओके. मेजॉरिटी स्टुडंटसाठी मार्क्स इम्पोर्टंट आहेत. कारण पुढं करिअरमध्ये लागणारच आहेत. ओके. सो तुम्ही ट्राय करायला पाहिजे, की स्कोर पण व्यवस्थित व्हावं. ओके. असं होऊ नये फक्त नॉलेज आहे, स्कोर नाहीये. ओके. Yes. Today we are starting with method number 2, reducing balance method or a return down value method. काय वाटतं ऐकून? ह्याला अजून एक नाव आहे. डिमिनिशिंग बॅलन्स मेथड पण म्हणतात. जस्ट अ मिनिट हा. मी एवढं लिहून घ्यावं नाव तरी. येस. रिड्युसिंग बॅलन्स मेथड or return down value method or diminishing balance method. जे तुम्ही मेथड नंबर 1 मध्ये रॉंग करत होतात, चुका करत होतात, तेच हे मेथड नंबर 2 आहे. सर नक्की तुम्हाला काय म्हणायचंय? तुम्हाला कळून जाईल वर्किंग नोट करताना. रिड्युसिंग बॅलन्स मेथड,
रिटर्न डाउन व्हॅल्यू मेथड और डिमिनिशिंग बॅलन्स मेथड. ह्याला WDV मेथड पण म्हणतात. WDV मीन्स रिटर्न डाउन व्हॅल्यू मेथड. तुम्ही जे रॉंग करत होतात बघा, जी चुका करत होतात, हा तेच आहे मेथड नंबर 2. म्हणजे तुम्ही रिटर्न डाउन व्हॅल्यू वर डेप्रिसिएशन घेतो, म्हणजे व्हॅल्यू आपण जे लेस करून घेतो बघा, डेप्रिसिएशन लेस करतो आपण फर्स्ट इयर मध्ये. सेकंड इयर मध्ये आल्यानंतर ओरिजिनल कॉस्ट वर घेत होतो. इथं तसं नाहीये. जे रिड्युस्ड बॅलन्स आहे, जे रिटर्न डाउन व्हॅल्यू आहे, त्याच्यावर डेप्रिसिएशन घ्यायचं आहे. दॅट्स इट. एवढंच चेंज आहे. ओरिजिनल कॉस्टचे पर्सेंटेज घ्यायचं नाही. ओके. येस, प्लीज रीड प्रॉब्लेम नंबर 1. एकदा रीड करा, आपण सोल्युशन स्टार्ट करू. काही अवघड नाहीये. फक्त एकदा रीड करा, सगळं तुम्हाला माहित असायला पाहिजे. रीड करायचं म्हणजे असं लहान मुलं रीड करतात तसं नाही. आम्ही ट्रेडर्स परचेस फर्निचर ऑन 1 एप्रिल 2014 फॉर 15,000 इन द सेम इयर. असं काही नाही. रीड म्हणजे काय होतंय ते बघा. काय परचेस केलंय, कधी केलंय, परत सेल केलंय म्हणताय, परत परचेस म्हणताय. काय कधी होतंय ते एकदा विचार करा. पर्सेंटेज काय आहे? मेथड कुठला आहे? ओके. तीन परचेस, 1 सोल्ड म्हणतात बघा एक्झाम. येस. 3 परचेस, 1 सोल्ड म्हणतात. आपण रीड करू आणि वर्किंग नोट पण लगेच स्टार्ट करू. ओके. Amit Traders purchased furniture on 1st April 2014 for rupees 15,000. Just एकदा प्लेन रीडिंग करतो, मग वर्किंग चालू करू. 15,000 ला एक मशिनरी सॉरी फर्निचर परचेस केलो. In the same year, on 1st October 2014, additional furniture was purchased for 8,000. This one is second one on 1/10/2014. On 1/10/2015, the furniture purchased on 1st April 2014, that is first one, was sold for 10,000. Okay, his sale hai. And on the same date, new furniture was purchased for rupees 12,000. He third purchase kilo furniture. Okay, the firm charges depreciation at 10% per annum under reducing balance method, that is method number 2. Prepare furniture account and depreciation account for 3 years. So let's begin with our working. Problem number 1, पेज मेथड नंबर 2 म्हणून लिहावं. मेथड नंबर 2 प्रॉब्लेम नंबर 1 आहे. ओके. पेज नंबर 50. ओके. त्याला बॉक्स वगैरे करू शकता तुम्ही. फर्स्ट फर्निचर आय थिंक सोल्ड आहे. आधी हे लिहावं, रिड्युसिंग बॅलन्स मेथड. मेथडचं नाव रिड्युसिंग बॅलन्स मेथड. सेकंड, रेट ऑफ डेप्रिशिएशन इज 10% per annum. थर्ड वन 31st March. ओके. फर्स्ट वन इज आय थिंक सोल्ड फर्निचर. हे करेक्ट आहे का मला सांगायचं आहे. फर्स्ट कॉलम सोल्ड फर्निचर, इज दिस करेक्ट? Yes, please tell me.
सेकंड अनसोल्ड फर्निचर, कारण हे विकलेलं नाहीये. फर्स्ट फर्निचर आपण सेल केलो, बाकी आपण सेल केलो का? नो. थर्ड वन पण अनसोल्डच आहे, अनसोल्ड फर्निचर. आणि लास्ट कॉलम विल बी टोटल डेप्रिशिएशन ऑन 31st मार्च. सगळं सेमच आहे की सर, मग काय चेंज आहे? अहो कॅल्क्युलेशन मध्ये चेंज आहे, थांबा ना जरा. चला वर्किंग स्टार्ट करायचं, गडबड करू नका. एक फक्त पहिल्यांदा मी सांगतो, ओके. 1 or 2 इयर्स, 2 वर्ष आपण कंप्लीट करू, मग तुम्हाला समजून जाईल काही नाहीये, हे सगळं आम्हाला येत आहे सर्व. ओके, जस्ट अ मिनिट. 1 एप्रिल 2014 ला आपण परचेस केलेलं आहे. 1 एप्रिल, जस्ट अ मिनिट, हे डेट असं नाही नको, जागा कमी पडते. 1 एप्रिल 2014 ला 15,000चं फर्निचर घेतलेलं आहे. ओके. आता हे इयर आहे 2014-15. येस, प्लीज टेल मी 2014-15 मध्ये अजून काही परचेस सेल आहे का? 2014-15, is there any purchase or sale other than this 15,000 furniture? Please tell me yes or no. Yes. On 1st October 2014, additional furniture of rupees 8,000 was purchased. 1st of October 2014, 8,000. Yes. Now 2014-15 मध्ये हे सोडून काय आहे का? Is there any purchase or sale other than these two? नो. ओके. मग काय करायचं? 31st मार्चला डेप्रिशिएशन घ्यायचंय. आपलं मेथड कुठलं आहे हो? इथे दिसतंय का बघा वर? फर्स्ट रिड्युसिंग बॅलन्स मेथड. ओके, म्हणजे फर्स्ट सिरियल नंबरला मी लिहिलेलं आहे रिड्युसिंग बॅलन्स मेथड. दिस इज मेथड नंबर 2. ओके, मेथड नंबर 2. ह्याच्यामध्ये काय असतंय? रिड्युसिंग बॅलन्स मेथड, और मी ह्याला डब्ल्यूडीबी मेथड जास्त म्हणतो आपण ह्याला. ओके, डब्ल्यूडीबी मेथड मीन्स रिटर्न डाउन व्हॅल्यू मेथड और डिमिनिशिंग बॅलन्स मेथड. डब्ल्यूडीबी म्हणजे काय हो? रिटर्न डाउन व्हॅल्यू, म्हणजे डेप्रिसिएशन लेस करून जे व्हॅल्यू आलेलं आहे ना, त्याच्यावर डेप्रिसिएशन घ्यायचं. आता तर परचेस केलेलं आहे, ह्याच्यावरच घ्यावं लागणार. हेच रिटर्न डाउन व्हॅल्यू आहे माझं. ओके, पण गडबड करायचं नाहीये. रेट ऑफ डेप्रिशिएशन इज 10% पर एनम ऑन रिटर्न डाउन व्हॅल्यू फॉर हाऊ मेनी मंथ्स? इथे 12 मंथ्स आहे, मग 12 मंथ साठी 10% मला सांगावं किती येतं हे? 1,500. 10% फॉर 12 मंथ्स. 12 मंथ साठीच 1,500 आहे. 12 मंथ साठीच 1,500 आहे. येस. अनसोल्ड फर्निचर बघा, विच वॉज परचेस्ड ऑन 1st October 2014. 8,000 ला आपण परचेस केलं होतं. 10% पर एनम ऑन रिटर्न डाउन व्हॅल्यू फॉर हाऊ मेनी मंथ्स? गडबड करू नका, काही जण चुकले आन्सर. फॉर हाऊ मेनी मंथ्स तुम्ही चेकच करत नाही. मी एवढं ऑब्झर्व केलं, एवढे प्रॉब्लेम झालेत, तरी तुम्ही फॉर हाऊ मेनी मंथ्स चेक करतच नाही हो. म्हणजे ते त्यांनी म्हणतात करे तो करे क्या, असं आहे बघा ते. तुम्ही बघितलात का ते मेम्स मध्ये वगैरे येत आहे बघा. करे तो करे क्या, कैसे याद दिलाया आपको? फॉर 6 मंथ चाहिए. ओके, 10% ऑन 8,800 येत आहे, करेक्ट आहे, बट आय नीड इट फॉर 6 मंथ्स ना. इट विल कम डाउन टू 400. प्लीज
गडबड करायचं नाहीये. येस, 31 मार्चला आउटरला किती येणार हो? 1900. आय होप तुम्हाला कळालेलं आहे. येस. नाव कम्स 1 एप्रिल 2015. ओके, हे लेस करून सांगा 13,500 येते का? And this one will come down to 7,600. Is this correct? 2015, 16. हा, इथून इम्पॉर्टंट आहे प्रॉब्लेम. इथून प्रॉब्लेम इम्पॉर्टंट आहे. इथून तरी चेंजेस होणार आहेत. येस, प्लीज टेल मी, इज देअर एनी परचेस ऑर सेल इन 2015-16? तुमच्याकडे बुक आहे बघा क्वेश्चन मध्ये आणि मला सांगा. इज देअर एनी परचेस ऑर सेल इन 2015-16? सेल आहे म्हणतायत बघा एक्झॅक्ट. फक्त सेल आहे का हो? 1 ऑक्टोबर 2015 तर 15-16 मध्येच येणार आहे. ओनली सेल आहे का? नो, परचेस पण आहे ऑन द सेम डेट. ओके, परचेस अँड सेल दोन्ही आहे. कुठलाही घेऊ शकता तुम्ही, असं काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे कॅल्क्युलेशन मध्ये कुठलाही घेऊ शकता. ओके, आता सेल आधी दिलेल्या क्वेश्चन मध्ये आपण सेल कन्सिडर करू. असं होणार, अदरवाईज मी परचेस घेणार आणि पुढे जाणार, कळणारच नाही आपल्याला. 1 ऑक्टोबर 2015 ला सेल झालेला आहे. त्या दिवशी काय करायला पाहिजे हो? सगळ्यात आधी 1 ऑक्टोबर 2015 ला हे आपण मशीनरी फर्निचर आपण सेल केलं. फर्स्ट वनच आपण सोल्ड फर्निचरचं कॉलम केलेलं आहे. विच वॉज परचेस्ड ऑन 1 एप्रिल 2014 वॉज सोल्ड फॉर 10,000 ऑन 1 ऑक्टोबर 2015. येस, 1 ऑक्टोबरला सेल केलं करेक्ट आहे. हेच फर्निचर सेल केलं करेक्ट आहे. बट त्या दिवशी काय करायला पाहिजे? सर्वात आधी डेप्रिशिएशन. वी हॅव टू कॅल्क्युलेट डेप्रिशिएशन ऑन 1 ऑक्टोबर 2015. Can you please tell me 10% per annum on return down value for how many months? For 6 months. रिटर्न डाऊन व्हॅल्यू काय आता? 13,500 आहे. ह्याच्यावर डेप्रिशिएशन काढायचं आता. रिड्युसिंग बॅलन्स. WDV मीन्स रिटर्न डाऊन व्हॅल्यू. आता 10% पर annum ऑन ओरिजिनल कॉस्ट नाही. 10% per annum of return down value, that means 1350 येणार. But this is for 12 months. I need it for 6 months. From 1st April to 1st October. ऑक्टोबर घ्यायचं नाही, सप्टेंबर पर्यंत घ्या, 6 months. सर ऑक्टोबर का घ्यायचं नाही? अहो ते 1 ऑक्टोबर आहे, मला 1 ऑक्टोबर पर्यंत पाहिजे, 31 ऑक्टोबर नाही. ऑक्टोबर कंप्लीट घेऊ नका. येस, किती येणार हो? 675. गौतमी, तुमचा आन्सर वेगळा आहे. कळालंय का बघा? चेक करा कॅल्क्युलेशन मिस्टेक. येस. आता हे सेल केलेलं आहे. मला बुक व्हॅल्यू कळेल का हो? हा, बाकी सगळं सेमच आहे हो. बाकी सगळं सेमच आहे. आता बुक व्हॅल्यू येणार. बुक व्हॅल्यू सांगा ना. 13,500 मायनस 675. 675. 10,000 बुक व्हॅल्यू आहे. असं कसं हो? हे लेस करायचं आहे. 12,825. सेलिंग प्राइस 10,000 आहे ना. हा, बुक व्हॅल्यू आणि सेलिंग प्राइस मध्ये डिफरन्स आहे. येस. प्रॉफिट झाला का लॉस सांगा? बुक व्हॅल्यू 12,825, सेलिंग प्राइस 10,000.
12,825चं फर्निचर 10,000 ला सेल केलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एव्हरीवन इज सेइंग लॉस आहे 2,825चं. ओके, विच इज परफेक्ट. याच दिवशी आपण परचेस पण केलेलं आहे 1 ऑक्टोबर 2015 ला. काय किती अमाऊंटचं परचेस केलं फर्निचर? 12,000. ओके, 12,000चं 1 ऑक्टोबर 2015. येस, परचेस पण मी रेकॉर्ड केलेलं आहे 1 ऑक्टोबर 2015 ला 12,000चं फर्निचर परचेस केलं. ओके, नाउ कम्स 31st मार्च. 31st मार्च 2016 ला येस डेप्रिशिएशन सांगता का हो मला? 10% पर ॲनम ऑन रिटर्न डाउन व्हॅल्यू. रिटर्न डाउन व्हॅल्यू म्हणजे इथे दिसतंय का 7,600. हा, तुम्ही आधी हेच चुका करत होता, आठवतंय का तुम्हाला? रिटर्न डाउन व्हॅल्यूवर घेत होता तुम्ही फर्स्ट मेथड मध्ये. बट तिथं असं चालत नाही. तिथं असं चालत नाही. ओके, फॉर 12 मंथ्स होतं त्यामुळे करेक्ट आहे. आता इथं गडबड न करता 31st मार्च 2016 ला गडबड न करता विदाउट हिंट आय नीड करेक्ट आन्सर. 600 फॉर 6 मंथ्स आहे ते. 1,200 10% करेक्ट आहे, बट फॉर 6 मंथ्स आय नीड इट फॉर 6 मंथ्स. फ्रॉम 1 ऑक्टोबर टू 31 मार्च यूज केलो. कॉमन सेन्स बघा हो. मी 1 ऑक्टोबरला फर्निचर घेतलो. ओके, मग तेव्हापासून मी यूज केलो ना, मग तेवढंच डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं. आधीच तुम्ही घेऊ शकत नाही, कॅल्क्युलेट करू शकत नाही. म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, बट घ्यायचं नाही ना हो. आपण युजच केलो नाही तेव्हा. आपलंच नव्हतं तेव्हा. ओके, येस. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मी डेट चुकीचं लिहिलेलं आहे. 1/4/2016 येतं इथं खाली आता. येस, 7,600 मायनस 760. मला सांगायचं किती येत आहे? डेप्रिशिएट मीन्स टू डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ ॲसेट. एक जण म्हणताय 6,840, एक जण म्हणताय 6,940. आता बघा, मी आता हे पण शिकवू का हो तुम्हाला ऍडिशन सबट्रॅक्शन वगैरे? त्याचा एक क्लास घेऊ आपण. ओके, वर्षभराचा एक वेगळा क्लास ऍडिशन सबट्रॅक्शनच करायचं तिथं. ओके, हे किती येणार हो? 11,400. चेक करा हो, ज्यांनी काय वेगळं म्हणले होते आन्सर. मला सांगायचंय. जर मी चुकलेलं असेल तर मला सांगा. ज्यांनी मॅक्सिमम जे आन्सर आहेत मी ते लिहिलेलं आहे. 1-2 जण 6,940 पण म्हणले होते. हा, आता थर्ड इयर मध्ये आलो आपण. 2016-17. 31 मार्च 2017 ला थर्ड इयर पण करायचंय ना. थर्ड इयर आता आहे. सांगा डेप्रिसिएशन किती येत आहे? हो, इथं 31 मार्चला घेतलंच नाही की लास्ट कॉलम. हो, लास्ट कॉलमचा अमाऊंट सांगा ना. सेकंड इयर थांबा ना. 2015-16 मध्ये मी लास्ट कॉलमला अमाऊंट किती घेऊ सांगा ना. 2015-16 मध्ये टोटल डेप्रिसिएशन ऑन 31 मार्च मी किती घ्यायला पाहिजे? व्हेरी गुड, व्हेरी गुड. 1,360 इज द करेक्ट आन्सर. बिकॉज 1 ऑक्टोबरचं घ्यायचं नाहीये. 675 घ्यायचं नाही. ओनली 31 मार्चचं घ्यायचं. ओके, 31 मार्चला 760 आणि 600 आहे. येस, आता या थर्ड इयर मध्ये
10% per annum on WDV. ओके, रिटर्न डाउन व्हॅल्यू. आता इझी वाटतंय का नाही हो? हे काय टफ आहे का? मला आधी आन्सर सांगा, इझी टफ नंतर बघू. 684 फॉर 12 मंथ्स असल्यामुळे फार इझी आहे. इथं पण 1140. ओके. येस. लेस करून मला अमाऊंट सांगता. 6840 minus 684. 6156. 6156. And second one, हे किती येतं हो? 10,260. And total depreciation on 31st March, 684 plus 1140. 1,700 something or 800 something येईल. 1,000 something please. हे टोटल डेप्रिसिएशन इथं किती येतं हो? टोटल डेप्रिसिएशन ऑन 31st March. 1824 एक जण सांगतायत. एकदा कन्फर्म करा हो. हे अंडरलाईन तुम्ही इथं पण करू शकता लास्ट कॉलम मध्ये, असं काही प्रॉब्लेम नाहीये. जस्ट अ मिनिट. येस, 1824 करेक्ट आहे. ओके, ग्रेट. सो हॅव यू अंडरस्टूड दिस वर्किंग? प्लीज टेल मी. हे वर्किंग आहे, सोल्युशन नाहीये. हे वर्किंग समजलंय का मला आधी ते सांग. येस. हॅव यू अंडरस्टूड WDV मेथड, रिटर्न डाउन व्हॅल्यू मेथड, और रिड्युसिंग बॅलन्स मेथड, और डिमिनिशिंग बॅलन्स मेथड? हा, ह्याच्यामध्ये काय अजून फार इझी केले तो त्यांनी. आपलं वर्किंगचं मेथड असं आहे ना, अजून इझी होत जात आहे बघा. रिटर्न डाउन व्हॅल्यूवर घ्यायचं, म्हणजे जे लेस होऊन आलंय त्या व्हॅल्यूवर डेप्रिशिएशन घेत गेलेलं आहे. ओके, फार इझी आहे. ओरिजिनल कॉस्टला जायचं नाही. फक्त तुम्ही चुकता काय सांगतो, डेप्रिशिएशन मध्ये प्रॉब्लेम काय, फॉर हाऊ मेनी मंथ्स हे तुम्ही चेक करत नाही. स्पेसिफिक कधी कधी 6 मंथ्स, 9 मंथ्स, 3 मंथ्स साठी कॅल्क्युलेट करायचं असतंय. जेव्हा परचेस असते, जेव्हा सेल असते, त्या दोन केसमध्येच असतं हे प्रॉब्लेम. बघा तुम्ही, हे 6 मंथ्स जे आहे ना प्रॉब्लेम, हे फक्त परचेसच्या वेळेसच असतंय. आणि सेल इथं बघा, परचेस केलो, दिसतंय का प्रॉब्लेम आहे 6 मंथ्स. इथं पण आहे बघा, कधी कधी नसतंय. आता इथं पण परचेस आहे बट प्रॉब्लेम नाहीये. बट नॉर्मली परचेस आणि सेलला असतं. इथं सेल बघा, सेल पण 1 ऑक्टोबरला केलो, इथं 6 मंथ साठी कॅल्क्युलेट करावं लागलं. ओके, मग तुम्ही काय पाहिजे, सावधान रहिये और सतर्क रहिये, असं आहे ते. जर परचेस आणि सेल असेल तर फॉर हाऊ मेनी मंथ्स हे बघायचं. ओके. येस, लास्ट 1 मिनिट रिमेनिंग आहे. आय होप वर्किंग कळालंय. आपण अकाउंट्स बघू आता. ओके, न्यू मीटिंग सगळ्यांनी जॉईन व्हायचं. हे मीटिंग मी एंड करतोय. सी यू.